नाशिक धर्मांतरण प्रकरणाविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। टीसीएस कंपनी विरोधातील मोर्चात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग। धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, देवयानी फरांदेंची मागणी। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार। 20 दिवसांपासून निदा खान फरार, पोलिसांकडून तपास सुरू। नाशिक धर्मांतरण प्रकरणात आरोपींचं दिल्ली ब्लास्ट कनेक्शन असण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, मुख्य सूत्रधार निदा खानचा दिल्ली ब्लास्टमधील डॉक्टर शाहीनशी संबंध असल्याचा संशय। तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू। नाशिक धर्मांतरण प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे। एटीएस स्वतः आरोपींची चौकशी करणार, तर संबंधित कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश। टीसीएस कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झाडाझडती। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती। मुख्य आरोपीसह 6 आरोपी अटकेत, आणखी 4 जणांची चौकशी सुरू।